मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद आहेत। मनसेसाठी वर्षा गायकवाडांचा नकार आहे, वडेट्टीवारांचा मात्र होकार आहे। भाजपला हरवण्यासाठी मनसेला सोबत घेण्याची गरज असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन विचार असल्याचं आता समोर आलंय। वर्षा गायकवाडांचा नकार आहे। विजय वडेट्टीवारांनी मात्र असं म्हटलंय की भाजपला हरवण्यासाठी मनसेसोबत असणं गरजेचं आहे। जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहोत। आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की सातत्याने जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, प्रांताच्या नावावर, भाषेच्या नावावर जे राजकारण मुंबईमध्ये चालू आहे, हे न करता मुंबईच्या मूलभूत विषयावरती हे इलेक्शन लढलं गेलं पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। पण मी एवढं मात्र सांगू शकते, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही, हे मी आज नाही सांगते, आम्ही 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। आम्ही पवार साहेब आमचे समविचारी पक्ष असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 40 वर्षापासून आमची जी आहे ते शरद पवार साहेबांची अलायन्स आहे। ती आजची अलायन्स नाही, ते खूप वर्षानुवर्षाची आमची अलायन्स आहे। आणि त्यामुळे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लढत होतो किंवा आमदार आणि खासदारचं इलेक्शन लढत होतो, त्यावेळी ते आमच्याबरोबर होते। मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्याच्या संदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे। आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलंय की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे। पण पवारसाहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे, त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे।